बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. मात्र हा धनुष्यबाण हाती घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. परभणीमध्ये 42 पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते आता प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच बच्चू कडूंची ते साथ सोडणार आहेत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहेत बोधने साहेब. काय निर्णय घेतलेला आहे? सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे विधान परिषदेवर गेले, आमदार झाले. हे अनेक वर्षाचं स्वप्न आमचं पूर्ण झालंय. परंतु हे करत असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घामाचं रक्त गाळलाय, घाम दिलाय पक्षासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी, आंदोलनं करण्यासाठी, संघटनेसाठी, म्हणजे पोट तिडकीनं फिरलेला कार्यकर्ता ह्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून माननीय बच्चूभाऊ कडूने हे जे काही यश मिळवलंय ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. कारण प्रहारचा जो तुम्ही कार्यकाळ पाहाल ते याचे संपूर्ण आंदोलनच आहे. परंतु जो कार्यकर्ता जमिनीवर असून प्रशासनाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता, जो कार्यकर्ता शासनाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर मागत होता, तो कार्यकर्ता तुम्ही एका दिवसामध्ये त्याच्या परवानगीशिवाय नेऊन त्या शिवसेना शिंदे गटाच्या दावणीला बांधला. तर हा अधिकार दिला कोणी तुम्हाला? तुम्ही 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 पक्षप्रमुख आहात, तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला बांधील आहात. तुम्ही तुम्ही कुठला निर्णय घ्यायला पाहिजे होता? प्रहार जनशक्ती पक्ष आपण बंद करायला पाहिजे होता. परंतु विलिनीकरण करणं हा अधिकार आपला नाही. कारण की माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक असे तुम्हाला कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर 25-25, 30-30 केसेस आहेत आणि तडीपारी आहेत. माझ्यावर 110ची कारवाई 2दा झालेली आहे. हे सगळे आंदोलन आम्ही काय केले आहे, तर आम्हाला कुठेतरी पक्ष मोठा झाला पाहिजे, सन्माननीय बच्चूभाऊ कुठे मोठे झाले पाहिजे आणि माझ्या नेत्याला कुठे सन्मान भेटला पाहिजे, ह्यासाठी आम्ही केलंय. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरचे जर थडगे बांधून जर तुम्ही हे यश मिळवणार असाल, ते आम्हाला प्रचंड वेदना होत आहे त्या गोष्टीच्या. म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाची जी जिल्ह्याची कोर कमिटी आहे 12 जणांची, त्या कोर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सर्व कोर कमिटीच्या सदस्यांनी सांगितलंय की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार नाही. आपण कुठे जायचं हा निर्णय आम्ही खालच्या कार्यकर्त्याचे प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे पदाधिकारी जातील, कार्यकर्त्याची चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो आम्ही लवकरच घेऊ. परंतु हे जे काही घडलंय हे आम्हाला अनपेक्षित होतं. सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं असं बच्चू भाऊ. मी अत्यंत स्पष्टपणे बोलतोय आणि जबाबदारीने बोलतोय की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्हा प्रमुखांशी माझं फोनवरती बोलणं झालंय. एकाही जिल्हा प्रमुखांची भावनिक चर्चा केली नाही, त्यांना निर्णय कळवला नाही. ठीक आहे, आम्हाला विचारून जा असं आमचं म्हणणं नाही. परंतु डोळ्यात पाणी आहे तुमच्या. नाही, साहजिक आहे ना साहेब. म्हणजे आयुष्यात ते 10 वर्ष आम्ही घातले. माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांनी कधी घरातलं सोयाबीन विकलं, कधी घरातलं कापूस विकला. इथून अमरावतीला 50 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते घेऊन या. आपलं इथं आंदोलन आहे, 300 कार्यकर्ते घेऊन या. आमच्याकडे नाही तो साहेब पैसे. आम्ही एक सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते. शेतकऱ्यांची चळवळ म्हणून आम्ही तुमच्या मागे आलो की शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळेल, शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, त्यांचं दुखणं कमी होईल, त्याला भरभराट येईल. ह्यासाठी आज आम्ही दिव्यांगांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आम्ही उतरलो. हे सगळे मुद्दे मान्य केल्याच्या नंतरच बच्चू कडू म्हणले की आम्ही या पक्षात विलीन होतोय. मला एक गोष्ट सांगा, हे मुद्दे सत्तेच्या बाहेर राहून जेवढे तुम्हाला मान्य करता आले असते, सत्तेत राहून तुम्ही करूच शकणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं भांडवल केलं. ही एक प्रशासनावर ताकद निर्माण केली, सरकारवर ताकद निर्माण केली, दबाव तयार केला आणि स्वतःचं हित साधून घेतलं. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग वाऱ्यावर सोडलेत आणि ज्यांनी तुम्हाला मोठे केलं त्याचा थडगा बांधून तुम्ही हे जे तुम्ही आज विधान परिषदेचं आमदारकी घेतली, ही प्रचंड वेदनादायी आहे. आणखीन किती किती जिल्हाध्यक्ष हा सगळा वेगळा निर्णय घेणार? काय बोलणं झालंय तुमचं बाकीचं? महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा प्रमुखांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि सगळ्यांना म्हणजे अजूनही अनेक जिल्हा प्रमुख तर कोमातच आहे. काल मी एका जिल्हा प्रमुखाला विचारलं, तुम्हाला भाऊ मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता म्हणजे 2 दिवस, आता चालू केला. म्हणले मी घरात कोणाच्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी आतापर्यंत 10 ते 15 लाख रुपये खिशातून खर्च केले. मला वाटलं मी कुठेतरी जिल्हा परिषद मेंबर होईल. ज्या जिल्हा प्रमुखाला ईबी फॉर्म देण्याचा अधिकार होता तो तुमचा आज लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाऊन ईबी फॉर्म मारण्यासाठी लाचार होईल. एवढी वाईट पाळी जर तुम्ही आमच्यावर आणली तर आम्ही काय गुन्हा केला होता सांगा. आम्ही तुमच्या मागे परामाने उभा टाकला, हा आमचा गुन्हा आहे का? काय काय चूक केली आम्ही सांगा? संघटना बांधणीमध्ये कुठे कमी पडलो?
परभणी जिल्ह्यामध्ये प्रहार नाव माहीत नव्हतं तेव्हा आम्ही तुमचा झेंडा खांद्यावर घेतला, आमचे 10 वर्ष इथं घातले आणि तुम्ही आज आम्हाला म्हणता की चला याच्या पाठीमागे जायचं. म्हणजे निव्वळ स्वार्थासाठी केलेले खेळ आहे. आणि का म्हणून आम्ही हा सगळं सहन करायचं. आणि बघा आमच्यासारखे कार्यकर्ते हे जमिनीवरचे कार्यकर्ते आणि आमचं बियाणं एवढं मजबूत आहे ना, आम्हाला आमच्यावर एवढा अभिमान आहे की आम्हाला तुम्ही वाळवंटात जरी फेकलं तरी आम्ही उगवणार, कारण की आम्ही त्या पट्टी तयार झालेले कार्यकर्ते. नाराजी काढली तर सोबत राहणार अजिबात नाही. बघा तुम्ही जर आम्हाला शिळी भाकरी इज्जतीने खाऊ घातली असती आणि जर तुम्ही आम्हाला 5 तारखेत हॉटेलमध्ये घेऊन जाणार उद्या आणि खाताना म्हणणार जेवढे भाड खाऊ, इतके लाचार आम्ही नाही. सत्तेसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारा परभणी जिल्ह्यातला कार्यकर्ता नाही. परभणी हा लढवया जिल्हा आहे आणि अन्याय सहन करणार नाही. एकूण किती कार्यकर्ते बाहेर पडतात आता जिल्ह्यामध्ये आता आम्ही जवळपास 42 पदाधिकाऱ्यांचा आमचा संपर्क झालाय. 42 पदाधिकाऱ्यांनी एका मुखाने सांगितलं की भाऊ आता यापुढे लाचारी करायची नाही, आपण आपला स्वाभिमानाने निर्णय घेऊ. मी असं म्हणणार नाही की माझ्या कार्यकर्त्यांनी सर्व अधिकार मला दिलेत की तुम्ही पाहिजे तो निर्णय घ्या. अजिबात शिवलिंगमध्ये तसा चुकीचा निर्णय घेणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं मत जाणून घेऊनच आम्ही निर्णय घेऊ आणि लोकशाही मार्गाने आम्ही चालले. असं तर हे जिल्हाध्यक्ष आपलं जिल्हाध्यक्ष आहेत शिवलिंग बोडणे, आणि त्यांनी सांगितलं की एकूण 42 पदाधिकारी जे आहेत ते आता प्रहार मधून बाहेर पडतात आणि ते वेगळा निर्णय घेऊ इच्छित आहेत. ही सगळी नाराजी आहे ती बच्चू कडूंच्या विरोधातली आहे. आता यावरती नाराजी निघते का, ह्यांचं जे म्हणणं आहे ते बच्चू कडू ऐकून घेतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.